हॅलो मुलांनो, मी आहे साची तुमची स्टडी बडी आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल साची स्टडी स्टुडिओमध्ये. मुलांनो, आज येथे आपण पाहणार आहोत मराठी व्याकरण. विषय आहे लिंग विचार म्हणजे जेंडर आणि इयत्ता आहे तिसरी. तर चला सुरू करूया. लिंग विचार. मराठी व्याकरणात लिंगाचे 3 प्रकार आहेत. एक पुल्लिंग, 2 स्त्रीलिंग आणि 3 नपुसकलिंग. पुल्लिंग म्हणजे प्राणीवाचक नामातील पुरुषबोध करून देणाऱ्या शब्दाला पुल्लिंग असे म्हणतात. उदाहरणार्थ मुलगा, चिमणा. दुसरं स्त्रीलिंग. प्राणीवाचक नामातील स्त्रीबोध करून देणाऱ्या शब्दाला स्त्रीलिंग असे म्हणतात. उदाहरणार्थ मुलगी, चिमणी. तर नपुसकलिंग म्हणजे निर्जीव वस्तुवाचक शब्दावरून पुरुष किंवा स्त्री यापैकी कोणत्याही जातीचा बोध होत नाही अशा शब्दांना नपुसकलिंग असे म्हणतात. उदाहरणार्थ पेन, घर. आता उदाहरणं पाहूया. पुल्लिंग तो वाडा, तो दिवा, तो बैल. स्त्रीलिंग ती पेन्सिल, ती शेळी, ती कोंबडी. नपुसकलिंग ते घर, ते घड्याळ, ते पुस्तक. आता पाहूयात प्रश्नोत्तरे. प्रश्न आहे पुढील नामांची लिंगे सांगा व त्यांचा वाक्यात उपयोग करा. नाम आहे शेळी, लिंग आहे स्त्रीलिंग आणि वाक्य होईल ती शेळी पांढरी आहे. मुलांनो, तुम्ही तुमच्या आवडीची वाक्य स्वतः तयार करू शकता. इथे आपण फक्त उदाहरणं पाहत आहोत. दुसरं नाम आहे बाग. लिंग आहे स्त्रीलिंग आणि वाक्य ती बाग सुंदर आहे. तिसरं नाम माणूस, लिंग पुल्लिंग आणि वाक्य तो माणूस उंच आहे. चौथं नाम राजा, लिंग पुल्लिंग, तो राजा दयाळू आहे. पाचवं वाक्य आई, लिंग आहे स्त्रीलिंग आणि वाक्य बनेल माझी आई खूप प्रेमळ आहे. सहावं नाम शरीर, लिंग आहे नपुसकलिंग आणि वाक्य शरीरात विविध अवयव कार्य करतात. पुढचा प्रश्न आहे दिलेल्या शब्दांचे लिंग बदला. गाय, बैल, बहीण, भाऊ, आई, वडील, मुलगा, मुलगी, शिक्षक, शिक्षिका, राजा, राणी, वाघ, वाघीण आणि आजी, आजोबा. पुढचा प्रश्न लिंग ओळखा व वाक्यात उपयोग करा. मित्र, लिंग आहे पुल्लिंग आणि वाक्य तो माझा चांगला मित्र आहे. मांजर, नपुसकलिंग आणि वाक्य ते मांजर दूध पित आहे. ताई, स्त्रीलिंग, माझी ताई सुंदर गाते. दरवाजा, पुल्लिंग, वाक्य तो लाकडी दरवाजा किती उंच आहे. मामा, पुल्लिंग, माझा मामा मोठा तालेवार आहे. आकाश, लिंग नपुसकलिंग आणि वाक्य निळे भोर आकाश किती सुंदर दिसत होते. म्हातारी, स्त्रीलिंग, म्हातारी आजी मुलांना छान छान गोष्टी सांगायची. भाजी, स्त्रीलिंग, मला मेथीची भाजी खूप आवडते. वासरू, नपुसकलिंग, ते वासरू लंगडत चालत होते. नदी, स्त्रीलिंग, ती नदी ओसंडून वाहत होती. पुढचा प्रश्न आहे दिलेल्या शब्दांना तो, ती, ते प्रत्यय लावून लिंग ओळखा व लिहा. शब्द आहेत घर, भिंत, चेहरा, डोंगर, आजोबा, आई, निवारा आणि हवा. मुलांनो, इथे लक्षात ठेवा तो, ती, ते प्रत्यय लावून आपण सहजपणे लिंग ओळखू शकतो. पाहूया. शब्द आहे घर. आपण काय म्हणतो?
ते घर म्हणजे लिंग झालं नपुसकलिंग. भिंत, ती भिंत म्हणजे स्त्रीलिंग. चेहरा म्हणजे तो चेहरा म्हणजे पुल्लिंग. डोंगर, तो डोंगर पुल्लिंग. पुढचा शब्द आजोबा, ते आजोबा म्हणजे नपुसकलिंग. आई, ती आई म्हणजे स्त्रीलिंग. निवारा, तो निवारा पुल्लिंग. हवा म्हणजे ती हवा म्हणजे स्त्रीलिंग. मुलांनो, अशा प्रकारे आपण इथे संपवला आहे इयत्ता 5वीचा पाठ लिंग विचार. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक यू फॉर वॉचिंग. कीप वॉचिंग अँड कीप स्टडिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.